अगेन्स्ट जय हनुमान कनेर गावठण या दोन संघादरम्यान होणारी ही लढत ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. SM बॉईज आणि जय हनुमान गावठण कनेर या दोन संघादरम्यान होणारी ही लढत आहे. थोडे खेळाडू मात्र शॉर्ट आहेत म्हणून बाकीचे खेळाडू हे सबस्टिट्यूटच्या रूपाने मात्र घेतले. जय हनुमान गावठण या संघाने दोन बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ झाल्यात. सलामीवीर जोडी वीरेंद्र पाल आणि रमन अशी सलामीवीर जोडी ही मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय. पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल हे पाहण्या योग्य. सुधीर सरवदे थोडासा उशिराने दाखल झालेत परंतु मॅच लवकरात लवकर ऑन होईल हीच अपेक्षा आपण करूया. 11:22 घड्याळामध्ये ऑलरेडी झालेली आहेत. आजचा दिवस ग्रँड फिनालेचा दिवस. 3-3 षटकांचे सामने ते अगदी आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर सरवदे पहिले षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर अगदी तो सुसज्जित होईल. चांगल्या पद्धतीने इथून तुम्हाला अगदी गोलंदाजी हाताळू लागणार आहे. थोडासा उशिराने हा सामना चालू झालाय. जय हनुमान गावठण संघ अगदी आपण पाहत आहे सातत्याने या रबर क्रिकेटमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सहभागी होणारा संघ आहे. चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल सांघिक कामगिरी या संघाची राहिले. इतिहास पाहायचा झाला या संघाचा तर मागील पर्वामध्ये अगदी ओपन हाफला हरवून मात्र 1 नंबरचं पारितोषिक मात्र याच संघाने मिळवलं होतं. तोच जय हनुमान गावठण हा संघ. सूर्यकुमार याला अगदी आपण पाहत आहे. राकेश जगवाडे यांना सुद्धा अगदी आपण पाहू शकाल. अभय स्वतः आहेत. सुधीर सरवदे, बाळाराम सरवदे, तदनंतर अतुल धापशी प्लेइंग 11चा हिस्सा अगदी आपल्याला पाहायला मिळतात. तर हनुमंत सरवदे यांना सुद्धा अगदी आपण पाहत आहे. सुधीर सरवदे पहिलं षटक हाताळण्याकरिता विथ द बॉल इथून अगदी सुसज्जित होईल. वेलकम या ठिकाणी उपस्थित झाल्यात अगदी धीरज झा त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. ऑन साईडला बुडवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू वाईटचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर अगदी येईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती अगदी आपण पाहू शकाल सुरुवात झाली. 1 रन्स ऑन अ कार्ड. यानंतर होणारा सामना माज 11 वालिव आणि ओम साई पालनापाडा दोन्ही संघांनी सुद्धा रेडी राहायचंय. शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. मॉर्निंग चॅम्पियन आणि स्वरा 11 राजावली या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय आणि माज 11 वालिव ओम साई पालनापाडा यांनी सुद्धा रेडी राहायचंय. डॉट बॉलची सांगता अगदी आपल्याला पाहायला मिळते. 1 रन्स ऑन अ कार्ड. सुधीर याला अगदी पण पाहता विथ द बॉलने ही गोलंदाजी आकारत असताना बॅटची हलकीशी स्निक लागली. अतुल याच्या हातखंडाला हलकासा चेंडू स्पर्श झाला आणि तिथून अगदी पाहायचं झालं तर हे जीवनदान मिळाले. फलंदाज वीरेंद्र पाल गेला. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 2 या अंकांवर 2 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. लॉंग आहे, लॉंग ऑफ आहे. अगदी डीप मिड विकेट डीप स्क्वेअरला एक पॉईंटचा रिझन अगदी आपण पाहत आहे. डीपमध्ये जात असताना वाईडिश कव्हरच्या दिशेने आणखी एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला आणि शॉर्ट अगदी मिडॉनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक स्थित केलाय. थडपान सुद्धा अगदी आपण पाहताय. बाला सरवदे यांना वाईटचा इशारा. जय विश्वकर्मा यांना अगदी आपण पाहताय. ऑन साईडला खेळण्याचा मानस. पुन्हा एकदा वाईटच्या इशाराने मात्र एक धाव स्कोर कार्डवर अतिरिक्तच्या स्वरूपाने मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती अगदी आपण पाहताय 4 या अंकांवर ती अगदी जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 धावा या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा हा प्रयत्न. प्ले अँड मिस होत असताना डॉट बॉलची सांगता. लेंथ फार महत्वाची असेल. रबर क्रिकेटमध्ये तुम्ही योग्य त्या लेंथवर जर गोलंदाजी हाताळली तर योग्य त्या पद्धतीचं बेनिफिट ओल्या विकेटवर तुम्हाला मिळणार आहे. त्याकरिता टप्पा योग्य कुठल्या चॅनलवर गोलंदाजी करायची आहे ते खूप महत्वाचं असतं आणि यावेळेस तो टप्पा मिळालाय. चांगल्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी बराच स्पीड होतो आणि बाकीचं काम हे खेळपट्टी करतं.
रबर क्रिकेट पाणी लागल्यानंतर ज्या पद्धतीने मात्र स्किड होतो ना, ते अतिशय चांगल्या पद्धतीने. आता चांगल्या लेंथवर गोलंदाजी करण्याची मानसिकता, बॅटची स्निक लागून चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिझन, सीमारेषा पार, 2 धाबा मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन अ कार्ड, 6 अंकांवर हे धाव फलक. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. शेवटचा आणि अंतिम चेंडू तो अगदी येणं शेष असेल. धावगती आतापर्यंत जाऊन पोहोचले ते म्हणजेच 6 या अंकांवर. 3 चेंडू वाईटच्या रूपाने मात्र हाताळले आणि तदनंतर अगदी आपण पाहता योग्य त्या लेंथवर ही गोलंदाजी हाताळण्याचा हा मानस सुधीर सर्वदेच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. शेवटच्या अंतिम चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, त्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाली आणि चेंडू सीमारेषा पार निघून गेलाय 4 धाब्यांकरिता. हा पहिला चौकार या इनिंग मधील पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन अ कार्ड, 10 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या गेल्या. चांगला स्ट्रोक होता. यावेळेस थोडासा चेंडू पुढे पडला, अगदी त्या दिशेने क्षेत्ररक्षक होते वाईडिश कॉर्नर सीमारेषा लगत, परंतु थोडीशी गफलत झाली. चेंडू हातातनं निसटला आणि तिथून 4 धावा या अगदी स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मॉर्निंग चॅम्पियन आणि स्वरा 11 राजावली यानंतर होणारा सामना, 2 संघादरम्यान लढत ती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. मुबारक आणि त्यांचा संपूर्ण संघ अगदी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राकेश याला अगदी आपण पाहू शकाल या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता अगदी मार्गस्थ केले. एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी करण्याकरिता तो नेहमीच ओळखला. धावफलक आतापर्यंत 10 या अंकांवर पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. मॉर्निंग चॅम्पियन संघ या ठिकाणी उपस्थित होत असताना यानंतरचा अगदी त्यांचा होणारा सामना. आज पावसाच्या सरी या चांगल्या पद्धतीने आणि रिमझिम प्रमाणात आहेत. असं नाही की पाऊस जोराने पडतोय, परंतु ज्या पद्धतीने रिमझिम पावसाला सुरुवात झाली, खेळपट्टी आणि पूर्ण जे आउटफील्ड आहे ती ओली पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पावसाळी रबर क्रिकेट पावसाविना अधुरे आहे आणि ते पावसाचं आगमन आज अखेरकार या अंतिम दिवसामध्ये होताना पाहायला मिळालं. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु जागोजागी खेळण्याचा मानस झाला. अगदी हा चेंडू प्ले अँड मिस होत असताना सरळ निघून गेला यस्ती रक्षक यांच्या हातकंड्यामध्ये. डॉट बॉलची सांगता रुपेशी जाधव आहेत आमच्या समवेत, आमचे साथी स्कोरर यांना अगदी आपण पाहत आहे. आयोजकांना प्रत्येक गोष्ट ही हाताळावी लागते, म्हणूनच एक आयोजक होणं हे सुद्धा खाऊ गोष्ट नाहीये. जरी सुद्धा ते रबर क्रिकेट असलं तरी सुद्धा 10 ते 15 दिवस अगोदर शेड्यूल तुम्हाला परिपूर्ण आखावं लागतं. तदनंतर स्पॉन्सरशिप ही सुद्धा फार महत्त्वाची असते. कारण की मी नेहमीच म्हणत असतो, आयुष्यात सर्व सोंग करता येतात, परंतु पैशांचं सोंग करता येत नाही. आणि आयोजकांना मात्र ज्या दानशूर व्यक्तिमत्वाने सुद्धा हातभार लावला त्यांचा सुद्धा गोड कौतुक. कारण की ज्या सुकन्याच्या नावावर मात्र ही स्पर्धा आहे ना, विश्वनाथ जाधव यांची सुकन्या विहा आणि रुपेशी जाधव यांची वीरा, म्हणजेच मुलींच्या नावावर मात्र असलेले या स्पर्धेची टॅगलाईन ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि एक चांगल्या पद्धतीची क्वालिटी या स्पर्धेने राखले. थेट प्रक्षेपण आहे चांगल्या पद्धतीने, अगदी आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द मॅच करिता सुंदर अशा जर्सीज अगदी आपण पाहू शकाल, जे क्वचित प्रमाणात कमी प्राइस असलेल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत नाही, परंतु हीच खरी काबिलियत आहे या स्पर्धेची. मागील वर्षामध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं ही स्पर्धा मोफत इलेव्हन वसई फाटाच्या मैदानावर, यंदाच्या वर्षामध्ये आप्पा क्रीडांगणावर अगदी आपण पाहत आहे आणि सुंदर पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत हाताळलं गेलंय. शरीरापासून पुन्हा एकदा दूर खेळवण्याचा प्रयत्न यावेळेस अतुल चेंडूला असून फील्ड करतील. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव आणि 1+1 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर येतील आणि 2 अतिरिक्त धावेच्या मदतीने 13 या अंकांवर ही धावगती ते अगदी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीची अगदी आतापर्यंत गोलंदाजी झालेला नियंत्रण आहे, परंतु ते नियंत्रण सुटताना सुद्धा अगदी आपण पाहिलंय, ज्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा या अगदी आपल्याला पाहायला मिळतात. 1+1 2 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. या षटकातील आतापर्यंतची धावसंख्या आहे. पहिला चेंडू डॉट आला होता, तदनंतर वाईड आला होता, तदनंतर एक सिंगल आणि पुन्हा एकदा एक वाईड. 14 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 14 रन्स ऑन अ कार्ड, 14 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राकेश इथून सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर अधोरेखित होईल.
एक धावेच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड, 15 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. यावेळेस चांगली लाईन अगदी पाहायला मिळते. 15 या अंकांवर धावगती ऑन साइडला क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न झाला बीट होत असताना. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. 15 या अंकांवर ही धावगती ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता राकेश या खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आहे. सातत्याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये आता ते खेळले गेले ते आज खेळपट्टीवर. सन्मानपूर्वक खेळण्याचा मानस जिथून अगदी आता बाद व्हावं लागेल की काय, परंतु पंच पाहतील न्याहालतील आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सुखरूप आहेत आपल्या क्रीजमध्ये. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर अधोरेखित होईल. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले 16 रन्स ऑन कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. 5 चेंडूगणिक आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या तर राकेश याने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत अगदी व्यतीत केले. सुंदर दृश्य अगदी आपण पाहताय सावली क्रिएशनच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण 16 या अंकांवर ही धावगती ऑन साइडला वळवला गेला. चेंडू अगदी आपण पाहत आहे त्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला असून फील्ड केलं जाईल. एक एंडने मात्र थ्रो केला गेलाय. सुंदर थ्रो आहे. विकेटचं इथे होईल पतन. पहिला धक्का अगदी आपण पाहताय तंबूच्या आशेला जात असताना धावगती जाऊन पोचले आणि 1 शॉट असा इशारा सुद्धा आलाय पंचांचा. म्हणजे एकही धाव ही मात्र नसणार आहे. ज्या धावा अगदी पळून काढल्या होत्या ज्यामध्ये भरीसभर अगदी आपण म्हणतोय ना दुष्काळामध्ये 13वा महिना आणि त्याच पद्धतीने एकही धाव नसेल म्हणजे धावगती ही जाग्यावर स्थिर असेल. 16 या अंकांवर धावगती आणि 2 षटकाचा खेळ हा तो देखील झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक प्रथमतः फलंदाजी करत असताना SM बॉईज हा संघ जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम षटक हे अगदी इथून असणार आहे. अगदी काही क्षेत्ररक्षक शॉर्ट असल्या कारणास्तव बाकीचे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू शकाल मात्र सबस्टिट्यूट आहेत, परंतु आतापर्यंत तरी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवले. आता हे शेवटचं अंतिम षटक कुठल्या गोलंदाजाला दिलं जाईल हे ते सुद्धा पाहणं योग्य आहे. जनमान गावठण संघ ज्या पद्धतीने संघाची रचना झाली सुरुवातीमध्ये नवतरुण उभारते सितारे फार मोठ्या प्रमाणात, परंतु मी नेहमीच म्हणतो ना की जर सांघिक कामगिरी तुमची योग्य असेल तर कठीण असं काहीच नाहीये. नेहमीच एकात्मतेची ताकद ही काय आहे ही अगदी नेहमीच दाखवले आणि ज्या पद्धतीने मात्र संघाला तयार केलं ना बाला सर्वदे आणि सुधीर सर्वदे यांनी त्यांच्या संपूर्ण ज्या पद्धतीने खेळाडूंनी ते खूप महत्त्वाचं राहिले. इथून दुसरं षटक योग्य त्या पद्धतीने हाताळलं राकेश याने आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावेंचं ते षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं 10 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक हे 6 धावेंचं 16 या अंकांवर धावगती. शेवटचं अंतिम षटक आता इथून अगदी आपण पाहताय अभय या गोलंदाजाला अगदी आणलं गेले. 16 या अंकांवर ही धावगती अगदी पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक हे फार महत्त्वाचं असेल जर या षटकामध्ये धावा अर्जित केल्या, कारण की खोळपट्टी ओली असण्या कारणास्तव इथून तुमची जी धावसंख्या आहे ती थोडीशी द्विगुणित सुद्धा वाटू शकते, कारण की त्या पद्धतीने अगदी चेंडू बॅटवर येणार नाहीत, थोडेसे स्लाइड होताना पाहायला मिळतात जास्तीत जास्त. अभय याने योग्य त्या पद्धतीचा पहिला चेंडू अगदी आपण पाहत आहे. जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही, अगदी चांगल्या पद्धतीने हा चेंडू रिलीज केला. सरळ चेंडू अगदी निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. चांगल्या पद्धतीची लाईन अगदी आपल्याला पाहायला मिळते. सरळ चेंडू अगदी बीट झाला. डॉट बॉलची सांगता अभय या स्पेलमध्ये अगदी आपण पाहत आहे. लालू याला अगदी आपण पाहताय नव्याने बॅटर शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, जिथून वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 17 या अंकांवर हे धावफलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग चॅम्पियन आणि स्वरा 11 राजावली हा तिसरा कॉल आहे दोन्ही संघांना. उपस्थित झाला असेल तर टॉस करण्याकरिता या. खोलवर लेंथ होती, खोदून काढले या चेंडूला. त्या दिशेने अगदी आपण पाहता एक धाव निश्चित स्वरूपी कंप्लीट झाले आणि जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाते धावचीच्या स्वरूपाने आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. फलंदाजाला अगदी बाद व्हावं लागतंय. एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर येईल. धावगती 18 या अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड आणि नव्याने बॅटर विनय उर्फ रिक्षा असं विश्वनाथ जाधव यांचं मत आणि तो मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ होते. प्रत्येकाचं एक टोपण नाव या टेनिस क्रिकेटने अगदी दिलं गेलंय, जे नेहमीच आपण म्हटलंय. आज नक्कीच सर रवींद्र जडेजा का ओळखला जातो ते प्रामुख्याने त्याने दाखवून दिलं. कन्सिस्टन्सी काय असते हे टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून ते अगदी आपल्याला पाहायला मिळालं.
म्हणून सर या नावाने हे मात्र त्यांना संबोधलं जातं. आज टेस्ट क्रिकेटमध्ये ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नंबर 1 रँकिंगवर असलेला सर रवींद्र जडेजा त्यांची सुद्धा आठवण ताजा झाली. इथून अगदी आपण पाहताय चांगल्या पद्धतीचा हा चेंडू रिलीज झाला होता, परंतु वाईडचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1+1 याच अतिरिक्त धाब्यांची मी उद्घोषणा आधीपासून केली होती की खेळपट्टी ओली आहे तिथे तुम्ही अतिरिक्त धावा देत आहेत, म्हणजेच बोनस स्वरूपी मात्र या धावा या स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत. 1+1 2 अतिरिक्त धावा आणि धावफलक 20 या अंकांवर. चला राजावली संघाचा कर्णधार आपण त्वरित पोहोचायचं आहे. मॉर्निंग चॅम्पियन संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल शरीरापासून दूर आहे. व्हाईट लाईन अगदी हाताळण्याचा हा मानस. लेंथ पहा, सुरुवातीला लेंथ फार महत्वाची होती आणि ती लेंथ अगदी आपण पाहताय यावेळेस जास्तीत जास्त आउटसाइड ऑफ आहे. मदत आहे खेळपट्टीवर, परंतु अगदी आपण पाहताय थोड्याशा एक्स्ट्रा धावा या इनिंगमध्ये त्या धावा फार मोठ्या प्रमाणात आल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. यावेळेस अगदी आपण पाहताय रडार मध्ये हा चेंडू विनयच्या बाटमधनं हर्ष उल्हासित करणारा हा फटका. ओळ्या खेळपट्टीवर अगदी गरमागरम ताजा तवाना बिग स्ट्रोक 6 धावा. ओव्हर द विकेटची ही गोलंदाजी अगदी पुढे गेले आणि पनिशमेंट मिळाली. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा रेषा पार आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या अंकांवर ही धावगती. तीन चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. 27 अंकांवर ही धावगती. खोलवर लेंथ ऑन साइडला खेळण्याचा मानस जिथून अगदी बॅक टू द बॉलर खेळला गेला. एक सिंगल धावी स्कोर कार्ड पर मिळेल. विनयने त्याचं काम फार महत्वाचं हाताळलं, कारण की ज्या मोठ्या फटक्याकरिता त्याला धाडलं होतं तो मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आला आणि अगदी जे स्माइल आहे ते चेहऱ्यावर पाहू शकाल त्याच्या. ज्या पद्धतीचा तो स्ट्रोक होता अतिशय सुरेख. एक सिंगल धावे ते 28 अंकांवर धावगती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा मानस जिथून फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत येत आहेत. चेंडूला अजून फील्ड करण्याचा मानस होता, परंतु जास्तीत जास्त अगदी धावत पळत गेले. त्या कारणासह अगदी आपण पाहता या 2 धावा ज्या सहज रीतीने कंप्लीट झाल्यात आणि दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी आपण पाहता आता आकाराला 30 या अंकांवर ही धावगती अगदी पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील असेल. एक चेंडू अगदी पुढ्यात देऊन बसले, त्यावर अगदी आपण पाहता एक जबरदस्त प्रहार, जबरदस्त हिट पाहायला मिळाला. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मोठा प्रहार करण्याचा मानस यशस्वी. शेवटच्या अंतिम चेंडूवर सुद्धा अगदी आपण पाहताय कणखर तगडा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी आपण पाहताय 36 या अंकांवर 36. एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये अगदी आपण पाहताय SM बॉईज हा संघ आणि विजयी होण्याकरिता 37 धावेंची गरज ही अगदी असणार आहे. पहा काय घटित झालं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, परंतु जे तिसरं षटक होतं ते अगदी महागडं राहिलं, ज्यामध्ये 20 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 36 धावा अगदी या बोर्डवर लागल्यात. विजयी होण्याकरिता 18 चेंडू आणि 37 धावेंची गरज ती अगदी असणार आहे. मॉर्निंग चॅम्पियन या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम तबारक आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 36 धावा झाल्या, 37 धाव्यांचा पाठलाग तो अगदी करायचा आहे आणि या 37 धाव्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. घेऊया हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धन्यवाद.
तेजलेले वालीव संघाचे सर्व तानाजी धायगुडे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा रंगत असताना विहाविरा 11 धानी आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2025 हे शानदार आणि जानदार आयोजन. खूप सुंदर अशा ट्रॉफीज आणि त्यांचं सुद्धा शुभ आगमन. अमृत देवडा यांचं सुद्धा आगमन होत असताना अगदी आपण पाहताय या मॉर्निंग सेशन मध्ये आज माज 11 वालीव संघाकडनं 2 हात ते सुद्धा करणार आहेत. मागील 3 दिवसांपासून मात्र ती तळप लागली होती आणि अखेरकार आजच्या दिवसामध्ये ते सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. चला थोडीशी घाई करा प्लीज. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज करिता अगदी आपण पाहताय धावनी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर नितेश परेड यांच्याकडनं सुद्धा एक सुंदर अशी बॅट जी अगदी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची ती खासियत राहिलंय म्हणून मी म्हटलं की विशेष करून ही स्पर्धा अतिशय सुरेख पद्धतीने वाखाणण्याजोगे चांगल्या पद्धतीने अगदी प्रत्येकाला एक उत्तेजन देण्याचं काम अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आज अतुल धापशी याला ओपनिंग पेअर म्हणून धाडलंय. स्ट्राईक एंडला सुधीर सरवदे यांना अगदी आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर हे पहिले षटक हाताळण्याकरिता पहिला चेंडू वेगाने अगदी हाताळला होता आणि जिथून अगदी आपण पाहता वेग भन्नाट होता. सुसज्जित नव्हते, रेडी नव्हते त्या दिशेने अगदी सुधीर आणि चेंडू जसजसा मात्र स्लाइड झाला ना बॅकलिप येते ना येते हलकासा बॅटला हा चेंडू स्पर्श झाला. एक सिंगल धाव रोखू शकत नाही. वेलकम विजय या ठिकाणी स्वागत आहे त्यांचं सुद्धा. एक सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 1 रन्स ऑन कार्ड. 1 या अंकांवर हे धावफलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज शरीरापासून दूर खेळायस चांगला स्ट्रोक आहे आणि त्या दिशेने 1 बाउन्सने चेंडू अगदी त्या दिशेने चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा अगदी त्या कंप्लीट झाल्यात. पहा ह्या सर्व गोष्टी पावसाळी रबर क्रिकेटमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतील. आउटसाइड ऑफ हा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळला आणि त्या दिशेने चेंडूचं क्षेत्ररक्षण होतं. ओहो टांगा पलटी घोडे फरार अगदी स्लाइड झाले त्या दिशेने. डीजे मॅन आहेत आपले आणि त्या दिशेने अगदी आपण पाहताय स्लाइड झाले. 2 धावा येतात दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 3 या अंकांवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगली लाईन चांगली लेंथ अगदी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता यावेळेस अगदी आपण पाहू शकाल. धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 3 या अंकांवर 3 रन्स ऑन कार्ड. अभिषेक याला अगदी आपण पाहताय हलकासा चेंडू खाली राहिला आणि डिक्लरेशन झोन स्वयंघोषित क्षेत्र आहे त्या दिशेने अगदी हा चेंडू निघून गेलाय. धावा तुम्हाला इथून रोखाव्या लागतील कारण की 37 धाब्यांचा पाठलाग हा या भर पावसामध्ये तेवढा आसान नाहीये. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकाल जी फलंदाजी राहिली शेवटच्या अंतिम षटकामध्ये ती कारगर साबित झाली. एक विनय याच्या बॅटमधनं आलेला षटकार त्यानंतर लालू याच्या बॅटमधनं आलेला शेवटच्या चेंडूवर तो षटकार निर्णायक ठरला. आतापर्यंत जी धावगती अगदी आपण पाहताय जवळ जाऊन पोहोचले. 5 या अंकांवर चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. 37 धाब्यांचा पाठलाग 12.25च्या सरासरीने मात्र करायचा आहे. यावेळेस मात्र वाईटचा इशारा येईल नो डाऊट. जास्तीत जास्त बाउन्स होता आणि अगदी 1 फॉर दी ओव्हर असा इशारा सुद्धा दिला जाईल. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड भरेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 6 या अंकांवर 6 रन्स ऑन कार्ड 6 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. मॉर्निंग चॅम्पियन आणि स्वरा 11 राजावली यानंतरचा होणारा सामना तो अगदी आपल्याला पाहायला मिळेल. मॉर्निंग चॅम्पियन संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. खोलवर लेंथ होती पुन्हा एकदा एसटीच्या माध्यमातून अगदी हलकीशी मिस्टेक झाली. अगदी जिथून एक सिंगल धावी स्कोर कार्ड भरेल. सिंगलच्या मदतीने 7 या अंकांवर हे धावफलक. या ओल्या विकेटवर चेंडू ओला होत असताना थोडासा ग्रीप होणं यष्टीरक्षकाला सुद्धा थोडंसं कठीण काम आहे. परंतु क्रिकेटमध्ये जेव्हा आपण तेव्हा उतरता तेव्हा 100% एफर्ट्स हे आपल्याला द्यावेच लागतात. इथून अगदी आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीने जिथून चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. इथून अगदी आपण पाहू शकाल डॉट बॉल तो अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झाला इथून समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 या अंकांवर 7 रन्स ऑन कार्ड 7 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. आता येणारे चेंडू असेल इथून तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू गणिक 30 धावेंची गरज ती अगदी असणार आहे.
एस एम बॉईज आणि कनेर या दोन संघादरम्यान होणार ही लढत ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनच्या उजव्या साईडला आपण पाहत आहे विहाईचं सुंदर असं चित्र. त्यानंतर विराईला सुद्धा अगदी आपण पाहू शकाल. पंकजदादा पाटील, तदनंतर हजरतभाई शेख, धर्मेशजी यादव आणि तदनंतर आदरणीय संजयजी म्हात्रे आणि तदनंतर आपण पाहत आहे राहुल आत्मारामजी घरत यांचं सुंदर असं चित्र अगदी आपण पाहू शकाल. सावली क्रिएशनच्या माध्यमातून हे पाठीराखे आणि बॅकबोन आहेत या स्पर्धेचे. सस्विन या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. विकेट सॅक्रिफाईस करायचे आहे आणि इथे अतुल्याला बाद व्हावं लागतंय. इथून बीट सुद्धा झाले, तदनंतर विकेट सुद्धा गेले. धावचीच्या स्वरूपाने खेळाडूला इथे बाद व्हावं लागेल. आता नव्याने बॅटर हा मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होईल. पाहूयात कुठल्या फलंदाजाला इथून फलंदाजी करण्याकरिता धाडलं जाईल. सुधीर सरवदे याचा रोल इथून फार वाढलाय. राकेश यांना अगदी आपण पाहू शकाल. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ होईल. म्हणून मी म्हटलं की ज्या 37 धावा आहेत ना या ओळ्या खेळपट्टीवर तुम्हाला कुठेतरी त्या थोड्याशा मात्र अवघड असतील. जे 2 षटकार आलेत ना शेवटच्या अंतिम षटकामध्ये तेच आता खूप निर्णायक ठरणार आहेत. म्हणून या खेळपट्टीवर सस्विन याचा खेळ सुद्धा खूप महत्वाचा आहे. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी अगदी आपण पाहू शकाल. परंतु सुधीरला सुद्धा इथून खेळ आपला वाढवावा लागेल. 7 अंकांवर धावगती आता येणारे चेंडू आहेत. 11 चेंडूंमध्ये 30 धाबींची गरज ही अजून सुद्धा असेल. मॉर्निंग चॅम्पियन या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथून फलंदाजी अगदी करावी लागेल स्वरा 11 राजावली या संघाला. हो जागा बनवून खेळण्याचा मानस ऑन साइडला खेळला गेलाय. त्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल, परंतु चेंडूची फेकी ती थोडीशी स्वेर झाले आणि या स्वेर फेकीचा फायदा आता दोन्ही फलंदाजांनी घेतला. 2 धावा या अगदी कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. ती म्हणजेच 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. फटाफटका खेळण्याची मानसिकता अगदी पुन्हा एकदा बीट झालेत. इथून गेम प्लॅन परिपूर्ण स्थित आहे. ज्या पद्धतीने एस एम बॉईज हा संघ मैदानाच्या दिशेने गोलंदाजी करतो की संधी मी तुम्हाला देणार नाहीये, संधी तुम्हाला स्वतः ती निर्माण करून द्यावी लागेल. म्हणूनच इथून अगदी निराश होऊन चालायचं नाहीये. तुम्हाला इथून सांघिक कामगिरी ही थोडीशी वाढवावी लागेल. योग्य त्या पद्धतीने आता फटकेबाजी करणं गरजेची गोष्ट आहे. फुलर लेनची डिलिव्हरी पुन्हा एकदा बीट झाले. सुरुवातीपासून सुधीर थोडासा स्ट्रगल मध्ये पाहायला मिळालाय. पहिला चेंडू रनआउटच्या रूपाने, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव लागोपाठ 2 चेंडू डॉट गेलेत आणि धावफलक जाग्यावर स्थिर आहे 9 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. ओहो लिव केलं या चेंडूला. या चेंडूवर मात्र ती संधी होती. जर बॅट क्लिप फिरवली असती तर नक्कीच मोठा स्ट्रोक येणं खूप गरजेची गोष्ट. आता इथून नोचा इशारा आलाय. संधी आली होती ती संधी गमावली. नोचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर येईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती आहे 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झाला. फ्रीडचा इशारा तो असेल मैदानाच्या दिशेने ऑन. फटाफटका खेळण्याची मानसिकता ऑन साइडला खेळला गेलाय. स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल. चेंडूची उचलून फेकी हाताळली, परंतु हो एक्स्ट्राच्या स्वरूपाने पुन्हा एकदा त्या धावा अगदी आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटवर या 2 धावा आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी पाहू शकाल. जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. 25 धावेंची गरज ही अजून सुद्धा आहे आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7. धावसंख्या अगदी 12च्या सरासरीने करायची होती, परंतु ती सरासरी अगदी मागे राहिले. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लेनची डिलिव्हरी पुन्हा एकदा मिस केले. हे काय घटित होते? सुधरच्या फलंदाजीच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू मात्र अगदी वाया जात आहेत आणि इथून अगदी बीट झाले. 25 धावेंची गरज. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडासा निराश असेल जय हनुमान गावठण संघ, कारण की ज्या पद्धतीने अगदी संधी आली होती या षटकामध्ये, सासवीनने मात्र ती संधी सुद्धा दिली होती. म्हणून क्रिकेटमध्ये पाहण्याकरिता सर्व काही गोष्टी सोप्या वाटतात, परंतु त्या कठीण स्वतः करून घेतल्या जातात आणि म्हणूनच अगदी आपण पाहू शकाल ते फुलटॉस चेंडू वाया गेले.
25 धाब्यांची गरज ही अजून सुद्धा आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 6 चेंडू 25 ची गरज आहे. सुधीरचा वैयक्तिक खेळ पाहायचा झाला तर आतापर्यंत तो 11 चेंडू खेळलाय आणि ज्यामध्ये 5 धावा या फक्त आणि फक्त त्याच्या बॅटमधनं आल्यात. ही थोडीशी निराशाजनक कामगिरी ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने अगदी स्कोर कार्ड आपण पाहताय 12 अंकांवर आहे, ज्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने सुद्धा धावा आहेत. म्हणजे बॅटने आतापर्यंत एकही फटका हा कन्व्हिन्सिंग लागला नाहीये. थोडासा निराश असेल, एखादा दिवस खराब असू शकतो एखादा खेळाडूचा. आता इथून येणारे 6 चेंडू आणि 25 ची गरज ही अद्यापही असणार आहे. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून या शेवटच्या अंतिम षटकाकरिता वीरेंदर या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. 25 धावा इथून करायच्यात म्हणजे 4 मोठे फटके हे अगदी खेळावे लागतील राकेशाला. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स अगदी आपण पाहू शकाल. ज्या दिशेने एक धाव अगदी कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडूला अगदी आपण पाहताय उचलून फील्ड केलं जात आहे. 2 धावे येतात, आता तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न होईल आणि तिसरी धाव अगदी इथून कंप्लीट केली जाते आणि 1 फॉर द ओव्हर. पहा, जर या चेंडूला लीव केलं असतं तर नक्कीच हा चेंडू वाईड मिळाला असता, परंतु अगदी आपण पाहू शकाल बॅक लावली आणि 3 धावा या कंप्लीट झाल्यात. 22 धाब्यांची गरज ही अद्यापही असेल. 1 फॉर द ओव्हर असा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. 22 धावा या स्कोर माफ करा 22 धाब्यांची गरज ही अद्यापही असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 5 चेंडू 22 धाब्यांची गरज. सुधीर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर तो अगदी आपल्याला पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईनने पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न, अगदी धाव घेण्याकरिता आता फोर्स झालेत आणि खेळाडूला यावेळेस सॅक्रिफाईस विकेट द्यावी लागते. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 4 चेंडू गणिक 22 धाब्यांची गरज ही अद्यापही असणार. नव्याने फलंदाज सूर्या हा मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ होतोय. परिपूर्ण निराश, कारण की 12 चेंडू खेळला आणि 12 चेंडू गणिक फक्त 5 धावा या सुधीर याच्या बॅटमधनं. आणि यावेळेस अगदी आपण पाहताय लिव्ह केलं या चेंडूला. अगदी आपण पाहायचं झालं तर इथून ही एक सिंगल धाव ती अगदी पार पाडली जाते. आता इथून अगदी आपण पाहू शकाल की काय इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर अगदी येईल. एकेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 16 अंकांवर. समोरच्या दिशेने खेळलाय, हा स्ट्रोक चांगला आहे, सूर्याच्या बॅटमधनं येईल आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 22 या अंकांवर ही धावगती. 22 रन्स ऑन अ कार्ड, 22 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्यात. 15 धावींची गरज आहे जिंकण्याकरिता आणि येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 2. यावेळेस लिव्ह केलं या चेंडूला, सरळ चेंडू अगदी निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. डॉट बॉलची सांगता ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता ती अगदी आहे. शेवटचा अंतिम चेंडू तो अगदी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून सुसज्जित होईल. शेवटचा अंतिम चेंडूवर मोठा प्रहार आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. सूर्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आणि जिथून अगदी आपण पाहताय जवळ धावगती 28 या अंकांवर. म्हणजेच वॉन झालाय ही मॅच. अगदी SM बॉईज हा संघ विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा. हार्ड लक, जय हनुमान गावठाणा संघ.